नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आजचा सब्जेक्ट एक्सपर्ट प्रोफेसर मंगेश खैरे पर्पल हॅट प्रेझेंट्स T12 या सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण रिव्हील करणार आहोत आपला सगळ्यात आवडता इंजिनिअरिंगचा डेंजरस सब्जेक्ट, तो म्हणजे M3 आणि M3 2024 पॅटर्न मध्ये, तो पण कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटसाठी, तर मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स, मेकॅनिकल सँडविच, ऑटोमेशन, रोबोटिक्स या 4 डिपार्टमेंटसाठी आज आपण M3 चा पूर्ण रिव्हॅल्युएशन करणार आहोत का जेणेकरून मी ज्या गोष्टी सांगेल त्या फॉलो करा, M3 स्कोरिंग होईल. या 4ही डिपार्टमेंटला M3 चा सिलेबस सेम आहे, त्यामुळे ज्या स्ट्रॅटेजी सांगणार मी त्या एक्झॅक्ट सेम असतील आणि पेपर सुद्धा सेम असतो. सो सगळ्यांसाठी हा सेम व्हिडिओ फॉलो करायचा आहे. ओके, सो सुरू करूया. मित्रांनो, सुरुवातीला आपण M3 चा पेपर पॅटर्न समजून घेऊया. टोटल 2.5 तासाचा आणि 70 मार्काचा पेपर आहे आणि एकूण 6 क्वेश्चन्स असतील. पहिला क्वेश्चन 10 मार्कला 5 MCQ असतात आणि क्वेश्चन 2 पासून पुढे युनिट वाईज क्वेश्चन असतात. म्हणजे युनिट नंबर 1 क्वेश्चन नंबर 2, युनिट नंबर 2 क्वेश्चन नंबर 3, युनिट नंबर 3 क्वेश्चन नंबर 4, युनिट नंबर 4 क्वेश्चन नंबर 5 आणि युनिट नंबर 5 क्वेश्चन नंबर 6. आता हे प्रत्येक क्वेश्चन 12-12 मार्कला आहे. 5 बीट असतात. 5 पैकी तुम्हाला 3 बीट सोडवायचे आहे. एका प्रश्नाला 4 मार्क, 4 त्रिक 12, असे 12-12 मार्कचे 5 प्रश्न, 12 पंचे 60 आणि MCQ चे 10, 70 मार्काचा पूर्ण पेपर पॅटर्न आहे. मित्रांनो, M3 मध्ये पासिंग साठी 1-1, 2-2 मार्क जे कमी पडताना ते कसे कव्हर करायची ती ट्रिक सांगून देतो. बघा, ही ट्रिक कुठे काम येईल. 28 ला पासिंग आहे समजा, आपल्याला पडले 23, 4-5 मार्क कमी पडले, ते 1-1, 2-2 मार्क कुठे कव्हर करू शकतो. प्रत्येक प्रश्नामध्ये पहिली स्टेप, ते प्रत्येक प्रश्नामध्ये फॉर्म्युले लिहून ठेवा. फॉर्म्युले जरी तुमचे न्यूमरिकल चुकलाय पण ऍटलीस्ट फॉर्म्युल्याला तर मार्क असता, मग अर्धा एक करत 1-2 मार्क तिथे वाढून जाता. आणि दुसरा फंड आहे का, M3 च्या पेपर मध्ये मी 10 वर्षाच्या अनुभवावरनं सांगतो, एक तरी प्रश्न मुद्दामूनच चुकवलेला असतो पेपर सेटरने. कारण तो जर क्वेश्चन तुम्ही नुसतं गिवन डेटा लिहिला असला तर 4 मार्क ते ऍड झाले, 4 आणि 2 6 मार्क झालं ना, 23 आणि 6 29 पासिंग झाली. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा. भले नाही सोडवता आलं चालेल, गिवन डेटा लिहून ठेवा, पण प्रत्येक क्वेश्चन अटेम्प्ट करा, कारण एक तरी प्रश्न चुकलेला आहे, ते 4 मार्क फुकटचे आहेत. मित्रांनो, आता येऊया युनिट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवर. सगळ्यात महत्वाचा टॉपिक लक्षात ठेवा. पहिला युनिट आहे LD मध्ये व्हेरिएशन पॅरामीटर हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे, जो सगळेजण करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यासोबत जनरल मेथड, कॉचीज लिजेंडरी मेथड आणि शॉर्टकट मेथड मध्ये 6 सब टाइप्स येतात, जसं e⁻x, कॉन्स्टंट x, ओनली कॉन्स्टंट, साइन कॉस, नंतर e⁻x into v, x into v आणि x⁻m, हे सगळे टाइप्स येतात. सो एवढे केले तर 12 मार्क पडतात. पण ज्याला जस्ट पास LD टफ आहे, त्यामुळे फक्त व्हेरिएशन पॅरामीटर केला 4 मार्क फिक्स होता. व्हेरिएशन पॅरामीटर आणि जनरल मेथड एकत्र केले 8 मार्क फिक्स होता. बाकीचं करण्याची गरज नाही. आणि ज्याला आउट ऑफ 12 पैकी 12 घ्यायचे, त्यांनी जनरल मेथड, व्हेरिएशन पॅरामीटर, शॉर्टकट मेथड आणि कॉची लिजेंडरी मेथड हे सुद्धा करायचं, म्हणजे 12 पैकी 12 मार्क फिक्स. आता दुसरा येतो स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी, सगळ्यात सोपा चॅप्टर. स्टॅट्स मध्ये कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स, त्याच्यानंतर कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स, त्याच्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, हे 3 प्रश्न प्रत्येकाने करा. आणि ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे त्याने अजून एक क्वेश्चन त्याच्यामध्ये ऍड करा, तो आहे कर्व फिटिंगचा. त्याला स्ट्रेट लाईनचा क्वेश्चन आपण म्हणतो, किंवा फाइंड मोर कन्सिस्टंट असा प्रश्न म्हणतो. पण ज्याला जस्ट पास व्हायचंय त्याने मी सांगितल्याप्रमाणे कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन हे 3 प्रश्न करा. आणि त्याच्यानंतर आता प्रोबॅबिलिटी मध्ये आलो तर प्रोबॅबिलिटी मध्ये पण बघा, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइजन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन हे 3च टाइप करा. ज्याला जस्ट 8 ते 10 मार्क काढायचे, ज्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे या युनिटमध्ये, त्याने अजून एक त्याच्यात पॉइंट ऍड करा, तो आहे चाय स्क्वेअर टेस्ट हा ऍड केला तर आउट ऑफ मार्क पडता. त्याच्यानंतर पुढचा युनिट आहे न्यूमरिकल मेथड फर्स्ट. याच्यामध्ये बघा, ज्याला जस्ट 8 मार्क घ्यायचे त्यांनी काय करा, बायसेक्शन मेथड आणि न्यूटन राफ्सन मेथड या 2 मेथड परफेक्ट करायच्या. त्याच्यानंतर गॉस सेडल आणि जॉकोबी मेथड, एवढंच परफेक्ट करा. आणि ज्याला 12 मार्क घ्यायचे, या 4 मेथडवर 8 मार्क पडतात. ज्याला 12 मार्क घ्यायचे त्यांनी गॉस इलिमिनेशन ही एक मेथड ऍड करा, म्हणजे 12 मार्क फिक्स होता. आता पुढचा युनिट नंबर आपला 4 आहे न्यूमरिकल मेथड सेकंड. त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात सोपं आहे न्यूटन फॉरवर्ड बॅकवर्ड आणि त्याच्यानंतर युलर्स मेथड, हे 2 पॉइंट केले तरी 8 मार्क. आणि रंगे कुत्ता मेथड एक ऍड करा. सो न्यूटन्स फॉरवर्ड बॅकवर्ड, त्याच्यानंतर
युलर्स मेथड आणि रंगीकुत्ता हे 3 कव्हर केले तर 8 मार्क पडतात. आणि अजून एक मॉडिफाईड युलर जर ऍड केली किंवा लॅग्रांजेन्स, मॉडिफाईड युलर किंवा लॅग्रांजेन्स या दोघांपैकी एक मेथड केली तर आपल्याला 12 मार्क पडतात. आता येऊया शेवटच्या युनिटवर, वेक्टर कॅल्क्युलस. वेक्टर कॅल्क्युलस मध्ये लक्षात ठेवा, पहिला आला स्टोक्स थेरम, नंतर इंटरसेक्शनचे प्रॉब्लेम, नंतर लाईन इंटिग्रल, स्टोक्स थेरम, इंटरसेक्शन, लाईन इंटिग्रल आणि ग्रीन्स लेमा. हे 4 पॉईंट मध्ये 12 मार्क पडतात. आणि ज्याला जस्ट पास व्हायचं कारण वेक्टर खूप टफ आहे त्यांनी फक्त स्टोक्स थेरम आणि स्पियर आणि प्लेन यांचं कट सेक्शन करणारे इंटरसेक्शन हे दोनच प्रॉब्लेम करा, त्याला 4 मार्क तिथे फिक्स होतात. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी आता तुम्हाला युनिट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले होते. म्हणजे जवळपास तुमच्या 100% सिलेबस मधनं फक्त तुम्हाला 60% सिलेबस ठेवला होता. आता त्याच्यामध्ये पण टॉप 5 IMP क्वेश्चन कुठले ते सांगतो का जे फिक्स पेपर येणार, म्हणजे 5 चोक 20 मार्क तुमचे फिक्स होत आहे. बघा, पहिला युनिट तर आपल्याला, पहिला आणि 5वा युनिट आपल्याला पूर्णपणे सोडून द्यायचं आहे. सेकंड युनिट मध्ये कोरिलेशन, रिग्रेशन आणि त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन, स्टँडर्ड डिव्हिएशन या दोघांपैकी एक प्रश्न झाला, म्हणजे 2 प्रश्न. आणि प्रोबॅबिलिटी मध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन दोघांपैकी एक प्रश्न. हे झाले 3 क्वेश्चन. त्याच्यानंतर युनिट नंबर जो आपला न्यूमरिकल मेथड फर्स्ट आहे त्याच्यामध्ये बायसेक्शन मेथड आणि गॉस सेडल आणि जॅकोबी या दोघांपैकी एक. बायसेक्शन, गॉस सेडल आणि जॅकोबी दोघांपैकी एक. आणि त्याच्या खालचा युनिट नंबर जो आपला 4 आहे त्याच्यामध्ये युलर्स मेथड. ओके, सो हे 5 क्वेश्चन केले तुम्हाला 20 मार्क फिक्स होतात. सगळ्यात सोपे टॉप 5 क्वेश्चन्स आहेत, हे एकमेकांना ऑर आहेत लक्षात ठेवा, त्यामुळे 5 झालेत ते. बेस्ट ऑफ लक. मित्रांनो, आपण पेपरमध्ये काय इम्पॉर्टंट आहे समजून घेतलं. आता पेपर कसा लिहायचा, M3 मध्ये नेहमी स्टेप वाईज आन्सर लिहा आणि फॉर्म्युले साईडला मेन्शन करत जा. म्हणजे बघा, समजा आपल्याला सोडवायचा स्टोक्स थेरमचा प्रश्न. स्टोक्स थेरम मध्ये 3 स्टेप येतात. पहिल्या स्टेप मध्ये W=इंटिग्रेशन f/dr फॉर्म्युला मेन्शन झाला. सेकंड स्टेप मध्ये सर्कल, इलिप्स, स्फिअर जी डायग्राम आहे तिच्यावरून आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे, ती सेकंड स्टेप. आणि थर्ड मध्ये सिम्प्लिफिकेशन करायचे रिडक्शन फॉर्म्युला वापरून. कळालं? सो असं स्टेप वाईज करायचं. म्हणजे काय होतं, समजा पहिली स्टेप बरोबर आहे, दुसरी स्टेप बरोबर आहे, पहिल्या स्टेपला 1 मार्क, दुसरीला 2 मार्क, 3 मार्क झाले. खालची स्टेप चुकली तर 1 मार्क गेला, 3 मार्क तर भेटले ना. फॉर्म्युल्याला अर्धेशे मार्क भेटले. त्यामुळे स्टेप वाईज प्रेझेंटेशन करा, तरच M3 गॅरंटेड पास होतो. नुसतं असं पॅराग्राफ वाईज किंवा लिहायचं म्हणून लिहायचं नाही. स्टेप 1 लिहा, स्टेप 2 लिहा, असं लिहा आणि फॉर्म्युल्यांना बॉक्स करा, बस M3 फुल मार्क पडतात. आणि हो, हे सगळं कसं करायचं मी आपल्या M3च्या कोर्समध्ये दिलंय. तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर त्यात स्वतःने मी M3चा जो कोर्स शिकवलाय त्या कोर्समध्ये जा, तिथे तुम्हाला दिसेल की मराठीमध्ये मी सगळ्या कॉन्सेप्ट एकदम सोप्या पद्धतीने शिकवल्या. त्या पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर मार्फत मराठीत समजून घ्या. समजल्या की नोट्स सेक्शन आहे, नोट्स सेक्शन मध्ये सॉल्व प्रश्न आणि काही होमवर्कचे एक्स्ट्रा क्वेश्चन आहे ते करा. आणि नंतर एक फोल्डर मी दिलाय, मी एंड सेम सॉल्व पेपर, त्याच्यामध्ये सगळे एंड सेमचे पेपर मी स्वतःने सॉल्व करून दिले. ते पेपर रेफर करायचे, म्हणजे व्हिडिओ मराठीत समजून घ्यायचे, नोट्स मधून होमवर्क करायचे आणि एंड सेम पेपर सोल्युशनच्या फोल्डर मध्ये जायचं. या 3 प्रकारे अभ्यास करा, 100% M3 तुमचा स्कोरिंग होणार. आणि हो, तिथे अजून एक फोल्डर आहे स्ट्रॅटर्जी, त्याच्यात MCQ कसे सोडवायचे, पूर्ण M3 मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, कशाला महत्व द्यायचं, कसा पेपर सोडवायचे याची स्ट्रॅटर्जी दिली. तो व्हिडिओ सुरुवातीला बघून घ्या, म्हणजे तुमचा M3 पर्पल ॲटच्या माझ्या कोर्स सोबत 100% गॅरंटेड स्कोरिंगच होणार. टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी सगळ्यात सोपी ट्रिक सांगतो. बघा, समजा तुम्हाला डान्स परफॉर्म करायचा आहे. आपण काय करतो, डान्स परफॉर्म करायला डायरेक्ट स्टेजवर डान्स करायला जात नाही ना, आधी घरी 2-3 वेळा डान्स करून बघतो, मग 4थ्या वेळी आपण स्टेजवर परफॉर्म करायला जातो. M3 तीच चूक मुलं करतात, म्हणून टाइम मॅनेजमेंट होत नाही, म्हणून M3 टाइम पुरत नाही पोरांना. लक्षात ठेवा. आता काय करायचं, पूर्ण अभ्यास संपला ना, एक प्रश्नपत्रिक घ्यायची, रूम मध्ये एकटंच थांबायचं, अलाराम लावायचा 2.5 तासात, जसं पेपरला करतो ना आपण, तशी इथे आपल्याला उजळणी करायची. रूम मध्ये एकटं बसायचं, अलाराम लावायचा, 2.5 तास पेपर सॉल्व करून बघायचा. सॉल्व केला की जे मी PYQ कोर्स मध्ये सॉल्व करून दिले त्या सॉल्व पेपर मध्ये चेक करायचं की यस काय चुकलं काय नाही. पहिल्या वेळी फक्त 25 मार्काचे अटेम्प्ट होईल, दुसऱ्या दिवशी पूर्ण अभ्यास करा, पुन्हा पेपर द्या, तोच पेपर साधारणतः तुमचा 40-45 मार्काचे अटेम्प्ट होईल. असं 3 वेळा पेपर किंवा 2 ते 3 वेळा पेपर देऊन बघा. 1-2 पेपर घरी रंगीत तालीम करून बघा, स्वतः द्या, चेक करा. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही इथे प्रॅक्टिस सेशन होईल, हे प्रॅक्टिस सेशन झाले की तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. याच्यातनं टाइम मॅनेजमेंट होईल, कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायला पाहिजे, कुठे मी
चुकतो, कुठे गुगली टाकलेली असते, पेपर पॅटर्न कसा येतो, कुठला प्रश्न आधी सोडवायला पाहिजे, कुठे कॅल्सी वापरायचं आहे, हे सगळं जेव्हा 2.5 तास टाइम लावून 2-3 वेळा पेपर सोडवशाल तेव्हा तुम्हाला कळेल. आणि मग तुमच्याकडे एक परफेक्ट टाइम तयार होईल, कुठला पेपर कधी सोडवायचा आहे, कुठल्या प्रश्नाला किती वेटेज द्यायचं आहे, हे क्लिअरिटी. आणि या क्लिअरिटीने मग जेव्हा पेपर ऍक्च्युअल सोडवशाल तेव्हा बघा तुम्हाला टाइम पुरणार नाही, टाइम उरेल. सो या पद्धतीने तुम्ही प्रॉपरली केलं तर टाइम मॅनेजमेंट प्रॉपर होईल आणि M3 स्कोरिंग होईल. आणि सेकंड आलं की रिव्हिजन कशी करायची, तर ऑब्व्हियसली M3 चा अभ्यास करताना स्टेप आपला टाईप आणि टाईपच्या स्टेप्स लिहून ठेवायचे आणि फॉर्म्युले, टाईप स्टेप्स फॉर्म्युले एवढंच लिहून ठेवायचं. युनिट मध्ये टाईप मध्ये स्टेप्स आणि फॉर्म्युले, म्हणजे पूर्ण तुमचे 5 युनिट हार्डली 5 पेजेस मध्ये भरतील. आणि पेपरच्या 2 तास आधी फक्त तेवढंच फटाफट वाचून घ्यायचं बस. या पद्धतीने रिव्हिजन केली M3 स्कोर. मित्रांनो, आता आपण बघूया की M3 मध्ये चुका काय होत्या आपल्याकडनं. सगळ्यात महत्वाची चूक ती म्हणजे पोरं कॅल्सीच वापरत नाही, मॅन्युअली कॅल्क्युलेशन करतात. अरे स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी, न्यूमेरिकल मेथड 1, न्यूमेरिकल मेथड 2, वेक्टर कॅल्क्युलस मध्ये, LD मध्ये रूट्स काढण्यापासून सगळं कॅल्सीवर करता येतं. त्याच्यामुळे आपला टाइम वाचतो. कॅल्सीने केल्याने कॅल्सीचे ट्रिक वापरायचे असतात. आपल्या M3च्या कोर्समध्ये मी सगळं हे कॅल्सी शिकवलंय. ते तर डायरेक्ट फ्री अनलॉक लेक्चर दिले बघा. कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचे युनिट 1 सगळे रूट्स कॅल्सी कसे काढायचे तिथून तुम्हाला कळेल. यार सरांनी किती भारी भारी ट्रिक शिकवलंय. अशा प्रत्येक युनिट मध्ये मी ट्रिकवर पूर्ण M3 शिकवलंय. स्टॅट्स प्रोबॅबिलिटी तुम्ही मॅन्युअली टेबल काढता, मी तो कॅल्सी ट्रिकवर हार्डली 30 सेकंदात काढून दाखवतो. मोठा मोठा टेबल 5-5 अंकीचा, ही न्यूमेरिकल मेथड मधल्या इक्वेशन ते सगळ्या कॅल्सीवर काढता येते. सगळं ट्रिकवर शिकवलंय. जो कॅल्सी ट्रिक शिका. कॅल्सी ट्रिकने पेपरचा टाइम कमी लागतो, टाइम वाचतो आणि M3 गॅरंटेड स्कोरिंग होतो. सो मुलांनो, मी सगळ्या आतापर्यंत तुम्हाला पेपर कसा लिहायचा, काय महत्वाचं होतं, काय चुका झाल्या ते सांगितलं. आता शेवट सांगतो की काय करायचं नाही. ज्याला जस्ट M3 पास व्हायचंय ना, म्हणजे 70 पैकी 40-45 मार्क पाडायचे, त्यांनी युनिट नंबर 1 LD आणि युनिट नंबर 5 जो आहे आपला वेक्टर कॅल्क्युलस हे करूच नका. काही गरज नाही. मधले 3 युनिट केले तरी 40-45 मार्क पडतात. येस. आणि ज्याला आउट ऑफ मार्क पडायचे मग ऑलरेडी मी सांगितलं त्याने काय अभ्यास करायचा, त्यांनी सगळंच करायचंय. ओके. सो मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने हा M3 आपण इथे रिव्हील केला. मेकॅनिकल सँडविच, त्याच्यानंतर मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन, रोबोटिक्स या सगळ्या ब्रांचेसला M3चा पूर्ण M3 कसा स्कोरिंग करायचं सेम स्ट्रॅटेजी ती मी सांगितली. आपण याच्यात कव्हर केलं जसं काय इम्पॉर्टंट आहे, टॉप 5 क्वेश्चन कुठले, कशावर फोकस द्यायचा, पेपर कसं लिहायचा, काय चुका टाळायच्या, कॅल्सी ट्रिक कसं वापरायचा आणि माझ्या कोर्समध्ये मी कसं दिलंय सगळं. सो या सगळ्या ट्रिक्स फॉलो करा. 100% गॅरंटी मी देतो. आयुष्यातला शेवटचा M3 असेल, M3 पेक्षा सोपं तुम्हाला काहीच वाटणार नाही. इतका M3 स्कोरिंग वाटेल, इतका एन्जॉयबल वाटेल. सो बेस्ट ऑफ लक.